लाडकी बहीण योजना। लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून 1500 रुपये जमा झालेत। तुम्ही तुमचं खातं हे तपासलं का? महाराष्ट्रात चालू असलेल्या माझी लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळते, म्हणजेच 1500 रुपये या महिलांना दर महिन्याला मिळत असतात। तर आता हप्त्याचा जर विचार केला तर महिलांच्या खात्यावर आतापर्यंत 11 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये व्यवस्थितपणे जमा सुरुवात झाली आहे। तर आता सर्व महिलांना जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली होती, तर ही प्रतीक्षा आता संपली असून आजपासून या महिलांच्या खात्यावर 1500 रुपये हे जमा सुद्धा झालेत। बऱ्याच महिलांना मेसेज आलेत किंवा काही महिलांना मेसेज आले नाहीत, तर आता या महिलांना ही रक्कम मिळाली नाही का हे तुम्ही तुमचं खातं तपासल्यानंतर कळू शकता। तर हा जो जून महिन्याचा हप्ता आहे हा म्हणजे 12वा हप्ता आहे, म्हणजेच या योजनेला आता नुकतंच 1 वर्ष सुद्धा पूर्ण झालं। जर तुम्ही या योजनेत नाव नोंदवलं असेल आणि पात्र असाल तर तुमच्या खात्यात सुद्धा ही रक्कम जमा झाली आहे, त्यामुळे तुमचं लगेच बँक खातं तुम्ही तपासू शकता। व्हिडिओचा थंबनेल तुम्ही पाहिला असेल की बऱ्याच महिलांचे खाते आता हे बंद करण्यात आले असून या महिलांना 1500 रुपये मिळणार नाहीत। महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटरमध्ये सांगितलं की राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये आजपासून पैसे पाठवायला सुरुवात झाली। मग आता तुम्ही म्हणत असाल की ज्या महिलांचे आता पैसे बंद झालेत, हे कोणत्या महिलांचे बंद झालेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। जर तुम्ही या आधी हप्ते मिळाले असतील आणि पात्र असाल तर हप्ता हा जमा झाला किंवा नाही हे तुम्ही तुमचं खातं तपासून लगेच तुम्हाला समजणार आहेत, कारण पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आजपासून लवकरच सर्वात महिलांच्या खात्यावर हे 1500 रुपये जमा करण्यास सुरुवात झाली। सर्वप्रथम म्हणजे ज्या महिला संजय गांधी असेल किंवा श्रमबाळ असेल किंवा इतर कोणती महाडीबीटी जी त्यांना 1500 रुपये 2000 रुपये या व्यतिरिक्त त्या महाडीबीटी प्रणालीद्वारे या योजनेचा लाभ घेत असतील त्या महिलांचे आता हे हप्ता बंद करण्यात आले। तुम्ही पाहिला असेल की बऱ्याच महिलांना मेसेज आले नाहीत, बऱ्याच महिलांना 1500 रुपये आले नाहीत, तर त्या महिलांना या अगोदर या योजनेचा लाभ किंवा या व्यतिरिक्त महाडीबीटी याद्वारे काही ना काही योजनेचा लाभ मिळत असेल अशाच महिलांचे पैसे बंद करण्यात आले। आता महत्वाचा मुद्दा असा की ज्या महिलांना हे वय व्यवस्थित असेल किंवा ज्या महिलांना हे हप्ते मिळाले नाहीत त्या महिलांना आता करायचं काय याची उपाययोजना सुद्धा आपण पाहूया। ज्या महिलांचं वय हे 18 ते 60 असेल त्याच महिलांसाठी ही योजना राज्य सरकारने सुरू केलीत, परंतु बऱ्याच अशा महिला असेल, बऱ्याच अशा मुले असेल की त्यांनी चुकीच्या पद्धतीने नोंदणी केली की ज्यांचं वय हे खरोखर त्या ठिकाणी बसत नसेल, त्यांना सुद्धा आतापर्यंत 10 हप्ते मिळाले आणि 11व्या हप्त्यापासून त्यांचे पैसे हे बंद करण्यात आले। कारण की याच महिलांचे हे पैसे बंद करण्यात आलेत ज्या महिलांचं रजिस्ट्रेशन व्यवस्थित झालं, ज्या महिलांचं वय खरोखर 18 ते 60 मध्ये असेल त्या महिलांचे हप्ते हे कधीच बंद होणार नाही। आता महत्वाचा मुद्दा असा की हे कोणकोणत्या महिलांचे पैसे बंद करण्यात आले। सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या महिलांचं वय हे 60 वर्षापेक्षा जास्त झालं असेल त्या महिलांचे हप्ते आता बंद झाले, आणि ज्या महिलांचं वय 18 ते 60च्या आतमध्ये असेल, ज्या महिला खरोखर या योजनेसाठी पात्र आहेत त्या महिलांना सुद्धा जर 1500 रुपये आले नसतील तर त्या महिलांनी आपले 1500 रुपये सुरू करण्यासाठी कोणकोणती उपाययोजना राबवायची हे सुद्धा पाहूया। सर्वप्रथम म्हणजे शहरी भाग सोडा, परंतु ग्रामीण भागामध्ये ज्या महिलांनी रजिस्ट्रेशन केलं त्यांचं वय 18 ते 60 आहे, परंतु काही कारणास्तव त्यांना 1500 रुपये हे मिळाले नाहीत। मग आता हे 1500 रुपये सुरू करायचे कसे? सर्वप्रथम म्हणजे प्रत्येक ग्रामीण भागामध्ये गावाखेड्यामध्ये एक अंगणवाडी असते। या अंगणवाडीच्या ज्या अंगणवाडी सेविका असेल किंवा ज्या आशा वर्कर असेल यांना स्पेशल लाडक्या बहिणीचं एक लॉग इन ID सुद्धा देण्यात आला आहे। त्यांनी त्या महिलांशी संपर्क करून आमचा 1500 रुपयाचा हप्ता हा बंद आहे किंवा आम्हाला आतापर्यंत या 1500 रुपयाच्या हप्त्याचा कुठल्याच प्रकारे लाभ मिळाला नाही, कृपया आमचे हे हप्ते हे सुरू करण्यात यावे। म्हणजे जेही डॉक्युमेंटरी त्या ठिकाणी बाकी असेल त्या महिलांच्या लॉग इन मधून ही संपूर्ण डॉक्युमेंटरी त्या ठिकाणी टाकल्या जाईल, त्यांचं रजिस्ट्रेशन हे व्यवस्थित त्या ठिकाणी केलं जाईल आणि त्यांना सुद्धा नेक्स्ट म्हणजे 13व्या हप्त्यापासून लाडक्या बहिणीचे हप्ते हे भेटायला सुरुवात होईल। तर मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल, तुम्हाला सुद्धा लाडक्या बहिणी योजनेचे हे 12वा हप्ता आला किंवा नाही आला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही कळू शकता। आणि तुम्हाला जर अद्यापही कुठल्याच प्रकारचा लाभ किंवा हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही अशा प्रकारे ही उपाययोजना राबवून दर महिन्याला 1500 रुपये आता राज्य सरकार म्हणजेच लाडक्या बहीण योजनेमधून मिळू शकता। आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचा आहे। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा नक्कीच प्रेस करायचा आहे।